हॅलो एव्हरीवन. आज आपण पाहत आहोत निफ्टी आणि निफ्टीचा इथे जो सपोर्ट आहे तो तुटलेला आहे आणि त्यासोबतच RSIचा जो डे लो आहे आणि निफ्टीचा डे लो आहे तो निघालेला आहे. तर आपण आता इथे स्ट्राईक प्राईस जी आहे त्याचा आपण बघू पुट रायटर किंवा कॉल रायटरमध्ये काही डिफरन्स येतो का. तर इथे दिसत आहेत की कॉल रायटरमध्ये थोडा वाढ होत आहे. जी 22,050 जिथे आता निफ्टीच्या स्ट्राईक प्राईजवर आहे तिथे कॉल रायटरमध्ये वाढ होत आहे आणि त्यासोबत सपोर्ट तुटलेला आहे. म्हणजे आपण असं अज्युम करू की इथून मार्केट पुढच्या सपोर्टपर्यंत खाली येऊ शकतं. तर आपण आता इथे स्प्रेड बनवलेला आहे. जो सपोर्ट तुटलेला आहे त्याच्यावर आपण स्प्रेड बनवलेला आहे. तर आपण काय केलं आहे, 22,100चा सी सेल केलेला आहे आणि 22,300चा सी बाय केलेला आहे. तर ह्या स्प्रेडमध्ये मॅक्स टू मॅक्स प्रॉफिट 44.50 दाखवतो आपला आणि लॉस जो आहे तो 55.50 होऊ शकतो. परंतु हे एक्सपायरीचं सिम्युलेटर आहे. तर आज एक्सपायरीपर्यंत आपण होल्ड करणार नाही. आपण आपल्या टार्गेटपर्यंत जाणार आहे. तर एक साधारणतः त्या लेवलपर्यंत जरी गेलं तर एक 1,500 रुपयाचा प्रॉफिट आपल्याला होऊ शकतं. आता इथे ट्रेड चालू आहे. तारीख आणि वेळसुद्धा आपण पाहू शकता. निफ्टीचा जे आपण सांगितले आहे तेच इथे पण आहे रिअल ट्रेडमध्ये. तेव्हाच ट्रेड घेतलेला आहे. तर पाहूया आता काय होतं. आपल्या फेवरमध्ये निफ्टी चालले आहे. तर आपण जो स्टॉप लॉस आहे आपला, जो ओरिजिनल स्टॉप लॉस इथे होता त्याला ट्रेल करून पुढच्या रिट्रेसमेंटवर आणला आहे. म्हणजे जरी तो फिरला तर आपण ह्याच्यावरती क्लोजिंगला एक्झिट करणार आहोत. आणि इथे आपण आता ट्रेड एक्झिट करणार आहोत कारण की RSI लो नवीन बनवत नाही आहे आणि निफ्टीने लो बनवलेला आहे. ह्याच्यावरून आपल्याला असं अज्युम करतोय की कदाचित इथून रिव्हर्सल येऊ शकतो. त्यामुळे आपण आपला ट्रेड हा एक्झिट केलेला आहे. तर तुम्हाला आता दाखवतोय पोझिशन की 1177ला आपण पोझिशन आपली कट केलेली आहे. तारीख आणि वेळ तुम्ही पाहू शकता.